नमस्कार, हॅलो. मी आज बनवलेला आहे ऑथेंटिक डाळ तांदळाचा ढोकळा. यामध्ये आता बरेच व्हेरिएशन आलेलं आहे, परंतु आज आपण हा बेसिक ढोकळा कसा तयार करायचा तो बघूया. याकरता मी घेतलेले आहे 2 भाग तांदूळ आणि 1 भाग चण्याची डाळ. 2 कप 1 कप असं प्रमाण आहे. याला भिजत ठेवायचं. 4 ते 5 तास भिजलं की बारीक करून रात्रभर फर्मेंटेशन करता ठेवून द्यायचं. हे बघा, हे दुसऱ्या दिवशी अशा पद्धतीने फर्मेंट झालेलं आहे. आता यामध्ये काय करायचं आहे, यामध्ये आपण 1/4 कप ऑइल टाकूया. खाण्याचं कुठलं पण तुम्ही जे यूज करता ते आणि 1 टीस्पून सायट्रिक ॲसिड घेतलेला आहे आणि त्यामध्ये 1 पिंच हळद टाकलेली आहे आणि हळदीला असं छान मिक्स करायचं आणि त्यानंतरच या मिश्रणामध्ये टाकायचं. त्यामुळे त्याच्यावर रेड स्पॉट्स उमटत नाही. आणि हळद जास्त प्रमाणात टाकायची नाही, अगदी चिमटभर टाकायची आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे. 1 टीस्पून तुम्ही यामध्ये मीठ टाकू शकता आणि थोडं टेस्ट करून बघायचं. जर कमी वाटलं तर थोडं टाका, पण 1 टीस्पून होऊन जाणार. मला हे मिश्रण थोडं घट्ट वाटत होतं, म्हणून यामध्ये पाणी टाकून मी याला व्यवस्थित करून घेतलं. खूप जास्त घट्ट मिश्रण ठेवू नका, पुअर कन्सिस्टन्सी ठेवा. यामध्ये एक थाळीला मी ऑइल लावून ग्रीस करून ठेवलेलं आहे आणि ही थाळी मी एका गंजामध्ये पाणी टाकून त्यावर स्टँड ठेवलेलं आहे आणि ते गरम करायला ठेवलेलं आहे. आता काय करायचं, 1 पाऊच घेतलेला आहे मी इनोचा, तो टाकून याला छान असं मिक्स करायचं आणि बिलकुल क्विकली त्या थाळीमध्ये हे ओतून टाकायचं. कारण एकदा आपण इनो यामध्ये टाकला की याला जास्त वेळ ठेवता येत नाही, कारण याचं जे रिॲक्शन आहे ते अगदी क्विक आपल्याला ॲक्शन घ्यावं लागतं, नाहीतर हे खाली बसून जाणार आणि ढोकळा व्यवस्थित फुगणार नाही, मग हार्ड होणार. पण याऐवजी जर तुम्ही सोडा टाकला तर त्याचं जे रिॲक्शन आहे ते अर्धा तास तरी राहतं, पण इनोमध्ये असं होत नाही. तुम्ही इथे बघितलं असेल की मी इथे एक कापड लावलेला आहे. माझा हा किचनमधला एक थोडा मोठ्या आकाराचा टॉवेल आहे, जो मी किचनमध्येच यूज करते. तर याला मी असं लावलेलं आहे कारण जी वाफ तयार होते ढोकळ्याच्या आतमध्ये ती या ढोकळ्यावरती पडू नये म्हणून, आणि त्याच्यामुळे ढोकळा व्यवस्थित शिजतो. मी यावरती तडका टाकलेला आहे. तडक्यामध्ये काय काय असतं ते तुम्हा सगळ्यांना माहीतच आहे. मोहरी, मिरची आणि तीळ, कोथिंबीर आणि कढीपत्ता. आता ढोकळ्यासोबत खाण्याकरता आपण एक चटणी तयार करूया. यामध्ये मी दही टाकलेलं आहे 3 ते 4 चम्मच आणि कोथिंबीर टाकायची. जर तुमच्याकडे मिंट असलं तर मिंट पण तुम्ही टाकू शकता. 2-3 लसणाच्या कळ्या टाकायच्या, मिरच्या टाकायच्या आणि मीठ आणि जिरं टाकायचं आणि याला याच्यामध्ये 2 ते 3 ढोकळ्याचे पीस टाकायचे आणि याला छान वाटून टाकायचं. बघा किती सुंदर चटणी तयार झालेली आहे आणि खायला पण अप्रतिम लागते ही चटणी. आता हे ढोकळ्याचे पीसेस मी तुम्हाला काढून दाखवते. थोडे हे गरमच आहे, पण हाताला चटके लागतात आहे, पण तरी तुम्हाला दाखवण्याकरता मी लवकर काढलेले आहे. बघा किती सॉफ्ट झालेला आहे. पण यामध्ये तुम्हाला तेवढी जाळी दिसत नसेल. त्याचं कारण हे आहे की यामध्ये आपल्याला उडदाची डाळ टाकावं लागते, तेव्हा यामध्ये जाळी येते. पुढच्या वेळेला आपण ती रेसिपी ट्राय करूया. पण माझी ही ऑथेंटिक रेसिपी आहे. आधी अशाच पद्धतीने हा ढोकळा तयार केला जायचा. आता खूप नवीन व्हेरिएशन्स यामध्ये आलेले आहे. ते नेक्स्ट रेसिपीजमध्ये मी ते पण तुमच्यासोबत शेअर करणार आहे. पण हा पूर्वी असाच तयार केला जायचा हा ढोकळा, पण खायला पण हा अतिशय चविष्ट लागतो. माझी रेसिपी लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू